महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील 4 आरोपी जेरबंद. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. दिनांक 1/3/2025 रोजी रात्री 1च्या सुमारास फिर्यादी विजया देवी लक्ष्मणराव भोपळे वय 79 राहणार खानापूर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात 6 अनोळखी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्यांचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2023 BNS कलम 310 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दरोड्यातील गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिल्याने त्या अनुषंगाने दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदिवे, संदीप दरंदले, रमीजराज अत्तर अशांचे पथक रवाना केले. नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी कोपरगाव याने त्याच्या साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा श्रीरामपूर ते पढेगाव रोडने येणार असल्याबाबत माहिती मिळाली. पथक निष्पन्न आरोपींचा शोध घेत असताना ते बेलापूर पढेगाव रोडवर मिळून आले. संशयित इसमांना ताब्यात घेत असताना पथकाची चाहूल लागल्याने 2 मोटारसायकलवरून 4 इसम पळून गेले. त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इसमांना पोलीस पथक व पंचायतची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव, मयूर उर्फ सोनू दगडू पवार, सुनील कडू पवार असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपितांकडून पळून गेलेले व इतर साथीदारांची माहिती विचारली असता त्यांनी पळून गेल्यांचे नाव सांगितले. आकाश धनुमाळी तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांच्या सांगण्यावरून श्रीरामपूर येथील एका बंगल्यामध्ये रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती सांगितली. पंचायत समक्ष आरोपितांची अंगझडती घेऊन त्यांच्याकडून 4,23,500 रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या धातूंच्या मूर्ती, पांढऱ्या धातूंचे कॉईन, बांगडी, नाकातली नथ, पांढऱ्या मण्यांचा हार, मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर. श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री 5-6 ते 7 अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण 9,80,000 रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे PSI धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच CCTV कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर 2 अशा 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल, 3.5 तोळे सोनं आणि 29,000 रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण 8 आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे. त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे.